गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो प्रोसेसर ह्या विषयामध्ये युनिट नंबर फर्स्ट कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेटेड बाय हा क्वेश्चन पाहणार आहोत. हा क्वेश्चन 100% 2026 मध्ये जी एक्झाम होणार आहे तुमची, त्या एक्झाम मध्ये 2 मार्काला हा विचारला जातो. तर आज आपण 2 ते 3 असे कॅल्क्युलेशन घेऊया फिजिकल ऍड्रेस जनरेशन, जेणेकरून तुमचे 2 मार्क्स हे 100% एक्झाम मध्ये कव्हर होते आणि तुम्हाला कळेल. तर पाहू आपण. एक मी एक्झाम्पल लिहून ठेवलेले, दुसरे एक्झाम्पल, 2-3 एक्झाम्पल आता आपण 1 बाय 1 पाहूया. तर पहा काय करायचं असतं. 2 मार्क्सला क्वेश्चन 100% विचारला गेलेला आहे. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेटेड बाय, कॅल्क्युलेट असा येईल क्वेश्चन. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेटेड बाय आणि दिलं जाईल 1:4370:561E. सेकंड आहे 7832:0028. अशा टाइपचे क्वेश्चन दिला जाईल. आता पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पहिला कॉलमचा अगोदर पहिला जो नंबर असेल 4 डिजिटचा, तो असतो तुमचा बेस ऍड्रेस. लक्षात ठेवा, तो काय असेल? बेस ऍड्रेस. आणि सेकंड जो असतो कॉलम नंतरचा, तो तुमचा असतो ऑफसेट ऍड्रेस. यू नो दॅट. क्लिअर? पहिला जो असेल तो कॉलमचा अगोदर बेस ऍड्रेस असतो आणि सेकंड जो असतो तो ऑफसेट ऍड्रेस असतो. आणि काही क्वेश्चन्स पेपर मध्ये डायरेक्टली दिला जातं सीएस आणि सेकंड जो असतो तो आयपी असं इंडिकेट केलं जातं. तर सीएस म्हणजे तुमचा बेस ऍड्रेस असेल, आयपी म्हणजे तुमचा ऑफसेट ऍड्रेस असेल. ओके, एवढं क्लिअर झालं. आता आपण 2 मार्काचा क्वेश्चन कसं कॅल्क्युलेट केलेले, कसं सॉल्व्ह केलेले ते मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, जो दिलेला आहे तो लिहून घ्यायचा. गिव्हन दॅट काय दिलेलं गिव्हन दॅट 4370H. म्हणजे मी आता सांगितलं, जो पहिला असेल तो काय असेल? बेस ऍड्रेस. त्याला आपण काय म्हटलं? बेस म्हटलं. 4370H हा बेस आहे आणि त्याच्यानंतर कोलन करून 561E हे दिलं जातं. तर हा 561E हा काय तुमचा ऑफसेट ऍड्रेस आहे. जो गिव्हन आहे तो लिहून टाकायचा. आता 2 स्टेप मध्ये तुमचा आन्सर येणार आहे मित्रांनो, 2 मार्क्ससाठी. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये काय करायचंय? जो बेस ऍड्रेस आहे त्या बेस ऍड्रेस मध्ये 0 इन्सर्ट करायचा आहे. डायरेक्ट डोक्यात पिक करून घ्या. जो बेस ऍड्रेस असेल त्याच्यामध्ये 0 इन्सर्ट करायचा. आता पहा काय होता? 4370H हा दिलेला आहे नंबर, त्याच्यामध्ये काय इन्सर्ट केला मी? 0. मग 4370 मध्ये 0 इन्सर्ट केला म्हणजेच काय? 4370H मल्टिप्लाय बाय 10H म्हणजे तुमचा काय येईल? 7 किंवा डायरेक्टली 4370 मध्ये काय ऍड केला मी? 0 ऍड केला. पहा 7370 मध्ये पुन्हा एक 0 काय केला? ऍड केला. म्हणजे 4370H आला. ओके, एवढं समजलं. स्टेप नंबर 1 मध्ये काय केलं? बेस ऍड्रेस मध्ये आपण डायरेक्ट सिंपल 0 इन्सर्ट करून टाकला. सेकंड स्टेप मध्ये काय होतंय? ऍड ऑफसेट ऍड्रेस. आता जो ऑफसेट ऍड्रेस तुम्हाला जो दिलेला आहे तो फक्त काय करायचंय? तुम्हाला ऍड करायचा आहे. आता आपण त्याला ऍड करू. 4370H जो बेस ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये आपण ऑफसेट ऍड्रेस काय करतोय? ऍड करतोय. बघा, ऑफसेट ऍड्रेस काय तुमचा? 561E. 561E त्याला काय केलं? आपण ऍड केला. आता आपण ऍडिशन करू. पहा H ऍज इट इज. 0 प्लस E काय येतो तुमचा? E. एक्झॅक्टेबल नंबर. 0 प्लस E हा E येणार आहे. 0 प्लस 1 हा 1 येतो. आता पहा 7 आणि 6 यांची जर आपण न्यूमेरिकल सिंपल जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येतो? 6 12 आणि 13 येतो. बरोबर आहे. पण एक्झॅक्टेबल मध्ये 13 कसं लिहितो आपण? पहा, A काय असेल तुमचा? 10, B काय असेल? 11, C काय असेल? 12, D काय असतो? 13. म्हणजे आता 7 आणि 6 यांची जर ऍडिशन केली तर 13 म्हणजे तुमचा काय आला? तुमचा D आला. म्हणून आपण काय लिहिलं इथं? D लिहिलं. त्याच्यानंतर 3 आणि 5 किती येतो? 8 येतो. ऍज इट इज. 404. ओके, फिजिकल ऍड्रेस काय आला तुमचा? 48D1E. क्लिअर? हे समजलं. आता हे जर समजलं नसेल तर अजून आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल काय? 7 गिव्हन दॅट सेम थिंग जे पहिले एक्झाम्पल दिलेले सेम. याच्यामध्ये गिव्हन काय गिव्हन दिलेले? 7A32 7A32 आणि मी सांगितलं कॉलमचा अगोदर जो असतो तो काय असतो? बेस ऍड्रेस. म्हणजे जो पहिला असतो तो बेस ऍड्रेस. म्हणजे 7A32 काय झाला तुमचा? बेस ऍड्रेस. आणि सेकंड काय? कॉलम नंतर 0028 हा काय झाला तुमचा? ऑफसेट ऍड्रेस झाला. हा पण दिलेला आहे. क्लिअर? मग काय केलं आपण? 7A32 बेस ऍड्रेस 0028 हा ऑफसेट आहे.
आता आपण काय करू, स्टेप नंबर फर्स्ट मध्ये काय करायचं असतं, जो बेस ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये 0 इन्सर्ट करायचा आहे. सिंपल करू आपण 0 इन्सर्ट 7832H. क्लिअर. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला ऑफसेट ऍड करायचा. ऑफसेट काय आहे तुमचा 0028 हा आपल्याला काय करायचा आहे, ऍड करायचा आहे 0028. आता आपण काय करू, ऍडिशन करू. 0 प्लस 8 किती येतो 8, 2 प्लस 2 4, 3 प्लस 0 3, a प्लस 0 a कॅपिटल A 7a. मग फिजिकल ऍड्रेस काय आला तुमचा, फिजिकल ऍड्रेस इज नथिंग बट 7a348 आला तुमचा फिजिकल ऍड्रेस. समजलं तुम्हाला कसं कॅल्क्युलेट केलं. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, हा क्वेश्चन 2 मार्क्सला एक्झाम मध्ये, आता जी एक्झाम होणार आहे 2026 ची 5 तारखेला, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन 2 मार्कासाठी फिक्स विचारला जातो. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेटेड बाय दिलेला जातो. काही क्वेश्चन मध्ये, काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये CSIP म्हणजे डायरेक्ट बेस ऍड्रेस दिला जातो. काही याच्यामध्ये IP असं इंडिकेट केला जातो, CS इंडिकेट केला जातो, DS इंडिकेट केला जातो. तर आपण एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त एक्झाम्पल आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगतोय CS DS जे विचारलं तर IP वगैरे SI, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पुन्हा मी एकदा रिपीट करतो, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमेल, तुमचे 2 मार्क हे फिक्स होतील. गिव्हन दॅट पहिले जे दिलेलं असतं ते लिहून घ्यायचं, आणि जो पहिला असेल तो बेस ऍड्रेस असतो. सेकंड नंबर जो असतो तो काय असतो तुमचा ऑफसेट ऍड्रेस असतो. जो गिव्हन आहे तो लिहिला, त्याच्यानंतर 2 स्टेप मध्ये तुमचा आन्सर येणार आहे. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, 0 इन्सर्ट करायचं. बेस ऍड्रेस मध्ये 0 इन्सर्ट करायचं. जो बेस ऍड्रेस आहे 74, आता इथं काय दिले 4370 दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण 0 ऍड केला, प्लस 0 म्हणजे तुमचा काय आला 43700 आला. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये इझी आहे, जो ऑफसेट ऍड्रेस आहे तो बेस ऍड्रेस मध्ये काय करायचं, ऍड करायचं. मग बेस ऍड्रेसला 43700H, त्याच्यामध्ये ऑफसेट ऍड्रेस काय केला आपण, ऍड केला. मग ऑफसेट ऍड्रेस काय तुमचा 561E. 0 प्लस E येतो, 0 प्लस 1 येईल. 7 आणि 6 यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 13 येतो. पण एक्झॅक्टली 13 कसं लिहितो आपण, तर D म्हणजे तुमचा 13 येतो. A म्हणजे काय 10 येईल, B म्हणजे 11, C म्हणजे 12, D म्हणजे 13, म्हणजे काय आला तुमचा 13 आला. 3 आणि 5 आला 8 आला. 4 ऍज इट इज येईल, 48D1E फिजिकल ऍड्रेस. काय होतं, काही कठीण होतं नाही, ते 2 मार्क तुमचं फिक्स झालं. सेम तिकडे 7E32 जो बेस ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये काय केला मी 0 ऍड केला. त्याच्यानंतर जो ऑफसेट आहे तो बेस ऍड्रेस मध्ये ऍड केला, आणि त्याचं कॅल्क्युलेशन आलं तुमचं 7A348A. ते आला तुमचा फिजिकल ऍड्रेस. तर हा व्हिडिओ मध्ये जे आपण कॅल्क्युलेशन पाहिलं, हे जर तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचे 2 मार्काचे सगळे क्वेश्चन जे MSBTचा एक्झाम मध्ये विचारले गेले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये विचारले गेलेले, ते आपण करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.